रिअल इस्टेटमध्ये मराठी माणूस खूप कमी आहेत. मी 3 वेळा त्यांना तो फ्लॅट नको म्हणून सांगितला. थोडंसं कर्ज घ्यायलाच लागतं. कर्ज घ्यायला घाबरलं म्हणून मी इतकी वर्ष तसं त्याच रूममध्ये राहिलो. त्याने ते पैसे इतर ब्रोकर कोणी एवढं हे केलं नसतं, मदत केली नसती. विश्वासाने त्यांनी ते सर्व मला व्यवस्थित करून दिलं. This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. सावंत साहेब नमस्कार. नमस्कार. मी तुमचं हार्दिक स्वागत करतो श्री साई कृपा रिअल एस्टेट एजन्सीमध्ये. भाऊ, तुम्ही आमच्यासाठी एक सिनियर पण आहात आणि एक रिस्पेक्टेबल सुद्धा आहात, कारण का तुमच्याकडनं आम्हाला खूपशा गोष्टी शिकायला पण भेटल्या आणि आज मी तुम्हाला प्रॉपर्टी दिली साई कृपाने. त्याच्याविषयी तुमचं असं काय मत आहे की तुम्हाला जो अनुभव आला आमच्या कंपनीशी किंवा माझ्याविषयी, मग तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे, त्याविषयी तुमच्या मला 2 शब्द जरा मला सांगाल चांगलं होईल. माझं नाव सुधीर महादेव सावंत, गाव कणकवली. मी MTNL मुंबई दादर येथून डेप्युटी मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालो. ज्या वर्षी रिटायर्ड झालो त्याच वर्षी माझ्या एक मनात विचार होता. मी नवघर रोडला ओम शीतल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होतो. तिथला रूमसुद्धा चांगला होता, पण तळमजला असल्यामुळे माझ्या मनात तोच विचार होता की ह्याच्यापुढे आपल्याला परमेश्वराचं थोडंसं जास्त चिंतन करायला मिळावं, थोडं हे शांतता मिळावी, नावस्मरण करता यावं, असा एक विचार माझ्या मनात पहिल्यापासून होता. अशा दृष्टीने मला एक रूम बघायचा होता. विचार करता करता रिटायर्ड झाल्यानंतर एक दिवशी माझाच रूम मी रिनोव्हेशन करायचा म्हणून एका कॉन्ट्रॅक्टरनं हरिभाई म्हणून त्यांना बोलवलं. तर ते म्हणाले, तुम्हाला नवीन रूम घ्यायचा असेल तर तुम्हाला मी खात्रीलायक एक माणूस सांगतो. मराठी माणूसच आहे ते. रिअल इस्टेटमध्ये मराठी माणूस खूप कमी आहेत, असं मी बघितलं इथे भाईंदरमध्ये. तर त्यांनी मला यांच्याकडे अमर बदे साहेबांकडे मला त्यांनी पाठवलं. मी यांच्याकडे आलो. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. काही फ्लॅट दाखवायचे पण होते, पण त्याने एक जो फ्लॅट दाखवला सुरुवातीलाच, तर तो मला फ्लॅट आवडला. परंतु त्यानंतर त्याचं माझं बजेट बसेना. आम्ही आणि माझा मुलगा जो आता आयर्लंडला आहे, आम्ही दोघेजण 1 महिनाभर त्याचं स्टडी करत होतो. कसे पैसे जमवायचे, कसं करायचं, लोन किती घ्यायचं, बँकेचे किती हप्ते बसतील, कसं मला त्या पेन्शनमध्ये बसेल की नाही. मी 3 वेळा त्यांना तो फ्लॅट नको म्हणून सांगितला. पण एक दिवशी काय, माझ्या गुरुची कृपा आहे, आमच्या कणकवलीचे बालचंद्र महाराज आणि हे सुद्धा साई भक्त आहेत अमरबदे साहेब. शेवटी हे ऋणानुबंध असतात. आपण जिथे आपल्याला जे आयुष्यात माणसं भेटतात हे ऋणानुबंध असतात. कुठलं तरी पूर्वजन्मीचा आपला एक संबंध असतो आणि त्या पुण्याईने परत मी त्यांच्याकडे आलो. शेवटी त्यांनी मला सगळा हिशोब घालून दिला. कसा हप्ते बसतील, किती लोन घ्यायला लागेल, किती काय करायला, लोनची जबाबदारी पूर्ण त्यांनी मला घेतली. मेन म्हणजे घेण्याचा विश्वास त्यांनी मला दिला. माझं मन तरी डळमळत होतं, कारण मी कधी आयुष्यात कर्ज हा माझ्या आयुष्यामध्ये कधी आला नाही. पूर्ण 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एक पैशाचंही लोन माझ्या अंगावरती नाही. त्यामुळे लोन घेणं हे माझ्या दृष्टीने थोडंसं जरा हे होतं. परंतु त्याने जो विश्वास दिला, त्याने मग ठरवलं की मनात भरलेला फ्लॅट तो घ्यायचा. एक दिवशी फॅमिलीला घेऊन मी तो फ्लॅट बघायला गेलो. तर फॅमिलीला तो फ्लॅट आवडला. ते म्हणाले, राहतो तो फ्लॅट विकूया आणि हा फ्लॅट घ्या. कारण तो सोसायटी चांगली होती, पहिल्या माळ्यावर होता, कन्व्हेन्स डीड झालेलं होतं, त्याच्यामध्ये OC होती, मेन कागदपत्र सर्व ओके होते, गॅस पाईपलाईन होते, सर्व काय होतं. मग फॅमिलीला आवडल्यानंतर मग म्हटलं हा रूम घ्यायचाच. शेवटी बदे साहेबांनी मला मार्गदर्शन करून तो कसा घ्यायचा, कसं हे करायचं. त्यानंतर आम्ही ठरवलं थोडीशी अमाऊंट आपण हे करायची, बाकीचं लोन घ्यायचं, इतकं ठरवलं. मध्यंतरी 2-3 वेळा अशा 3-4 वेळा भेटीगाठी होत होत्या. त्याच्यामध्ये बोलता बोलता असा विषय निघाला. आमचं थोडंसं धार्मिक याच्याकडे कल असल्यामुळे एक दिवशी ते मला आपल्या घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये फॅमिली बघितली. त्यांची आई आलेली होती. आई कर्मधर्म संयोगाने ती लालबागला राहणारी, जिथे आमच्या सद्गुरूंची समाधी आहे, जिथे त्यांनी देह ठेवला, तिथे सगळं ओळख निघाली. त्यांची आईने पण सांगितलं की ह्या माणसाला तो रूम घेऊन द्यायचा आहे. आणि ते सद्गुरूंचीच हे कृपादृष्टी असते ती. आणि त्या दृष्टीने मग त्यांनी ठरवलं की हा रूम कसा हे करायचा. आणि शेवटी आमचे व्यवहार झाले आणि लोन काढायचीही गरज पडली नाही. मला थोडे रिटायरमेंटचे पैसे मिळाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर रूम मला बघून दिला. इतक्या विश्वासाने की काही पैसे मी त्यांच्याकडे ठेवले.
त्यांनी ते पैसे इतर ब्रोकर कोणी एवढं हे केलं नसतं, मदत केली नसती. विश्वासाने त्यांनी ते सर्व मला व्यवस्थित करून दिलं. ॲडव्होकेटकडे तर आम्ही लास्टला गेलो, पण मेन मला मार्गदर्शन त्यांनीच केलं सर्व. आणि इतकं विश्वासाचं ठिकाण तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही. हे सोडून धंद्याचं हे सोडून सुद्धा त्याचं सामाजिक कार्यसुद्धा खूप आहे. ते सोडून इतर कधी कुठली अडचण पडली तरी तुम्ही त्यांना बोलू शकता, हाक मारू शकता. मेडिकल इमर्जन्सी असू देत किंवा इतर काय असू दे, पोलीस स्टेशन मॅटर असू दे. माझ्या मुलाच्या वेळीसुद्धा पासपोर्टच्या वेळी त्याला तिथे पोलीस NOCसाठी जायचं होतं. त्यांनी अगोदरच ते सर्व फोन करून तिथली व्यवस्था त्यांनी करून दिली. म्हणजे हे व्यक्तिमत्व असं आहे की निव्वळ बिझनेस नाही आहे, इथे धंदा नाही आहे किंवा प्रॉफिट नाही बघितलं जात. इथे धार्मिकता आहे, विश्वास आहे आणि हे जे दिलेला शब्द खरा करण्याची त्यांची जिद्द आहे मेन. तिथे ते पैसा बघत नाहीत. मागे पुढे किती झाले, काय झाले, तुम्हाला आर्थिक परिस्थिती कमी असेल, तुमच्या बजेटनुसार हे मिळतं, लोन कसं मिळेल, अशी पुष्कळ चिंता घेणाऱ्याला असतात आणि मध्यमवर्गीयाला ह्या चिंता खूपच असतात. त्यात विश्वास देण्याचं जे काम आहे ते मात्र ते त्यांच्याकडनं मी ते शिकलो की कधी आपण आई पण आमची म्हणायची की ह्या अशा ह्याच्यामध्ये रूम घेताना किंवा हे घेताना थोडंसं कर्ज घ्यायलाच लागतं. कर्ज घ्यायला घाबरलं म्हणून मी इतकी वर्ष तसं त्याच रूममध्ये राहिलो. पण त्यांनी मला तो विश्वास दिला आणि आता माझा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे. आता माझ्यापेक्षा ते माझं वयस्कर जरी असलं तरी माझ्या मित्राप्रमाणे ते मला मार्गदर्शन करतात. आमचं आता घरचे संबंध आहेत, जाणं येणं. आता माझी जी जुनी प्रॉपर्टी होती ती भाड्याने त्यांना देणं, इव्हन आमच्या कौटुंबिक याच्यामध्ये सुद्धा त्यांची एंट्री झालेली आहे. माझ्या दुसऱ्या भावाला पण त्यांनी भाड्याने फ्लॅट घेऊन दिला, हे मला नंतर माहिती पडलं. म्हणजे शेवटी कुटुंब किंवा आपले जे ऋणानुबंध असतात पूर्वी काय, त्याने चांगली माणसं भेटत जातात. मी असू देत, माझा भाऊ असू देत किंवा इतर कोणी असतात. मी अजून 4 लोकांना सांगतो की प्रॉपर्टी घ्यायची असेल तर बदे साहेबांकडे जा. ते विश्वासाचं ठिकाण आहे. ते तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करणार नाही की हे घ्या किंवा ही जबरदस्ती करणार नाहीत की त्यांचा फायदा होतोय म्हणून किंवा असं. तुम्हाला जे परवडणार आहे ते असं. ते कधी त्यांच्याकडे असलेला स्टाफसुद्धा इतका विनम्र आहे की अक्षय असू देत किंवा सौरभ असू देत, ही माणसं थकत नाहीत. एका दिवशी 4 फ्लॅट त्यांनी मला दाखवलेत. आतासुद्धा मी बघतोय दुसऱ्या प्रॉपर्टीसाठी. ते असं म्हणत नाही की तुम्हाला हा आवडला नाही, हा चांगलाच आहे, हा घ्याच तुम्ही, अशी कधी जबरदस्ती नाही. हा नको तर दुसरा तिसरा किंवा तिकडे घेतलं तर चांगलं होईल. हे मार्गदर्शन तुम्हाला साई कृपा रिअल इंडस्ट्रीमध्येच बदे साहेबांकडेच मिळू शकतं. हा आमचा विश्वास आहे. आणि त्यांच्यापेक्षा त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या अगर नका घेऊ, पण योग्य तुम्हाला मार्गदर्शन इथे मिळू शकतं. आणि एवढं बोलून त्यांचं मी धन्यवाद मानतोच आणि त्यांचं मार्गदर्शन पुढेही लावेल. इतर लोकांनी इथे येऊन सल्ला घ्यावा एवढी मी सर्वांना विनंती करेन. सावंत भाऊ, खरंच मनापासून तुमचं धन्यवाद आणि मनापासून तुमचे आभार. तुमचं जो प्रेम, तुमचा जो आशीर्वाद आणि तुमच्या ज्या आमच्याविषयी भावना आहेत त्या अशाच राहू दे. आणि तो विश्वास मी कायम राहण्यासाठी तसे प्रयत्न करणारच आहे. आणि आम्हाला तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या मौलिक सल्ल्याची गरज आहे. असंच तुमचा बॅकिंग, पाठिंबा आमच्या पाठीशी राहू देत. आणि मग तुमचे साई कृपा तुमच्या मनापासून धन्यवाद बोलते. जय महाराष्ट्र.